आता वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं की वेदांताद्वारे अभ्यास केला पाहिजे आणि जगाचे सत्य स्वरूप ओळखलं पाहिजे, परब्रह्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. ते सगळं आपण पाहिलं. त्याच्यामध्ये दीर्घ पाषाण समाधी म्हणजे मोक्ष नाही असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी त्याला कळण्यासाठी म्हणून आकाशज नावाच्या एका द्विजाची कथा त्यांनी सांगितलं. तर त्या आख्यानापर्यंत आपण आलो होतो. आकाशज नावाचा द्विज आहे, ब्राह्मण आहे. तर त्याचं आख्यान आता ते सांगत आहेत. त्याच्यामध्ये ते सांगतात, हे राघवा, आकाशज नावाच्या पुरुषाची कथा मी तुला सांगतो. त्यावरून जगाच्या उत्पत्ती प्रकरणाचं मर्म तुझ्या लक्षात येईल. म्हणजे खरंच जग उत्पन्न झालं का झालं असेल तर ते कसं झालं असेल. आकाशज नावाचा एक परम धार्मिक असा ब्राह्मण होता. तो नेहमी आत्मचिंतनात गढून गेलेला होता. लोकहित वगैरे करायचा आणि कितीही काळ झाला तरी त्याच्या कार्यक्रमामध्ये काही खंड पडला नाही. मग मृत्यूच्या मनामध्ये, म्हणजे इथं दूत आहे तर साक्षात मृत्यू आणि धर्मराज असं त्यांनी वेगळं केलंय. तर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आपण सगळ्या लोकांचं तर प्राणहरण करतो, ह्या देशाचं कसं प्राण आपण हरण करू शकत नाही, अजून का आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही असं त्याला वाटलं. आणि त्यांनी बरेच वेळा प्रयत्न केला की त्याला मारायचा. जसं त्या मृत्यू नाही आकाशाच्या द्विजाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या ब्राह्मणाला आता कसं मी मारू असं तो विचार करत होता. पण तिथे आता दृष्टांत दिलाय की पाषाणावर तलवारीने केलेला वार जसा फुकट जातो त्याप्रमाणे माझी मात्रा याच्यावर चालत नाही. मी काही ह्याला मारू शकत नाही का, त्याला ते कळेना. बराच प्रयत्न केला त्याने. तर माझी शक्ती निष्प्रभ झाली का काय मला काही कळत नाही. म्हणून जिथं तो ब्राह्मण राहत होता तिथे सत्यलोकामध्ये मेरू पर्वतावरती तो गेला. आता इथं त्यांनी एक सुभाषित वापरलंय. ते सुभाषित तुम्हाला सांगते. ते म्हणतात की हाती लागलेलं काम चांगला उत्तम पर्सनॅलिटी किंवा उत्तम व्यक्तिमत्व ज्याचं असतं तो ते अर्धवट सोडत नाही असं एक सुभाषित वापरलंय. ते पूर्ण सुभाषित असं आहे, प्रारब्धते न खलु विघ्न भयेन नीचैहि. म्हणजे जे खालच्या प्रवृत्तीचे, म्हणजे एवढी ज्यांची व्यक्तिमत्व चांगलं नाहीये असे लोक काहीतरी विघ्न येईल कशाला आपण करायचं, न केलेलं बरं असं म्हणून काम करत नाहीत. आणि प्रारंभ्य विघ्न विहता विरमंती मध्याहा. पण काही जणांची थोडीशी पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व जरा उभारीचं असतं, ते सुरुवात करतात पण खूप विघ्न आली की ते काम सोडून देतात. पण विघ्नही पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्ध उत्तम जनाः न परित्यजन्ति. आणि जे खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचे लोक ते कितीही विघ्न आली तरी हातात घेतलेलं काम ते शेवटपर्यंत सोडत नाही. ते इथं त्यांनी सुभाषित वापरलेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये ना खूप सुभाषित मिळतात पुराणात. तर मी जेव्हा निरंजनला शिकवत होते देवी भागवत तेव्हा आम्ही त्यातली सगळी सुभाषित काढली तशी. आणि माझे जे गाईड होते डॉक्टर N.A. देशपांडे त्यांनी त्यावेळेला कुठल्या पुराणाचं, पद्मपुराणाचं भाषांतर करत होते. तर त्यांनी पद्मपुराणातली सगळी सुभाषित काढून त्याचं एक पुस्तक प्रकाशित केले सरांनी. तर अशा आपण वाचता वाचता जी सुभाषित मिळतात ना ती आपण नोट करून ठेवायची. पुराणात अशी खूप आहेत. आणि नंतर आपण शाळेमध्ये शिकतो ती त्यातलीच आहेत. महाभारतातले काय आहेत शाळेत सुभाषित तर वेगवेगळ्या पुराणातले, महाभारतातले, नीतिशतकातले असेच आहेत ना सगळे. तर ते येतं याच्यामध्ये. ज्योतिष येतं, वास्तुशास्त्र येतं, सायन्स येतं, आयुर्वेद येतो. पुराणात असे खूप संवादाद्वारे असे अनेक विषय ते चर्चेला घेत असतात. तशी ही सुभाषित त्याच्यामध्ये खूप येतात. तर ती सुद्धा आपण म्हणजे वेगळी काढली तर आपल्याला चांगला अभ्यास होतो त्याचा. तो जो मृत्यू आहे तो त्या आकाशाच्या ब्राह्मणाच्या घरी गेला
जरी तो तिच्या आत जाणार तोपर्यंत त्याला प्रलयाग्नीप्रमाणे सगळ्या ज्वाळा त्याला आड आल्या. तो त्या घरामध्ये प्रवेश करू शकला नाही. आणि आकाशजानी संकल्पाने उत्पन्न करून ठेवला होता तो अग्नी, की कोणी जर असा प्रवेश करायला लागला तर कडेने अग्नी तो आपोआपच आहे. जसं ती लक्ष्मण रेषा होती तसं त्याने काढलं. मग तेव्हा त्याने खूप प्रयत्न केला. मग आकाशच त्याला दिसला, पण त्याला तो पकडायला गेला, पण तो त्याला पकडू शकला नाही. तर त्यामुळे त्याला कळलं की आपण हा दिसतोय तर आपल्याला, पण आपण ह्याला स्पर्श करू शकत नाही, पकडू शकत नाही. म्हणून तो निराश झाला. तो यमराजाकडे गेला. मग त्यांनी विचारलं की मी खरं तर सर्वसंहारक आहे, पण या आकाशाच्या ब्राह्मणाला का मारू शकत नाही? मी त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीये, असं का? तेव्हा ते यमराज म्हणाले की हे मृत्यू हे फार महत्वाचं आहे बरं का. मनुष्याला मरण येते ते तुझ्या कर्तृत्वामुळे किंवा सामर्थ्यामुळे नव्हे. तुझ्या अंगात ताकद आहे की तू त्याला पाहिजे तेव्हा घेऊन येऊ शकतोस असं नाही बरं का. मनुष्याला मृत्यू येतो त्याचे मुख्य कारण त्याचे कर्म. स्वतःच्या कर्मामुळे मनुष्य आपल्या मृत्यूची तयारी करीत असतो. मारणीयस्य कर्माणी तत् मारण कर्तृत्व न इतर. म्हणजे ज्याचा मृत्यू येणार आहे त्याला त्याची कर्मच कारणीभूत असतात, दुसरा कोणीही त्याला मारू शकत नाही. म्हणून त्या ब्राह्मणाची कर्म काय आहेत ह्याचा शोध घे, मग तू त्या कर्माप्रमाणे त्याचा नाश करू शकशील. मग मृत्यू तिथून निघाला. त्यांनी शोधलं सगळं, वन पर्वत, समुद्र किनारे, बेटे, नगरे, दूरदूरचे प्रदेश, आत बाहेर अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी ती कर्म शोधायचा प्रयत्न केला. पण कुठेही भूमंडळावर त्याला ती कर्मच सापडली नाही. कुठल्या कर्माने त्याला मृत्यू येईल हे काही त्याला सापडलं नाही. म्हणून तो थकून बागून पुन्हा मृत्यूकडे यमराजांकडे गेला. आणि तो म्हणाला, महाराज ह्या आकाशाच्या ब्राह्मणाची कर्म कुठंच सापडत नाहीये. ती तुम्हाला माहित असतील तर मला आता सांगा, त्याची कर्म मला कुठं सापडत. तर काय होतं, संदेह उत्पन्न झाला की मालकालाच विचारावं लागतं ना, तसं झालं. मग तो हतबल झालेल्या मृत्यूचा प्रश्न ऐकून यमधर्माने काही वेळ विचार केला आणि तो हसून म्हणाला, अरे या आकाशजाची कोणत्याही प्रकारची कर्मे अस्तित्वातच नाहीत, तुला कशी सापडतील? कारण तो निराकार निर्विकार आकाशापासून उत्पन्न झालाय, म्हणून तो आकाश स्वरूप आहे. आकाशाप्रमाणे निर्विकार आणि अपार्थिव आहे. मृत्यूला सहाय्यभूत होतील अशी कर्म त्याच्याकडून घडली नाही. त्यामुळे नाही ना, त्या मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याच्या पूर्वकर्माला अनुरूप अशा वासना त्याच्या ठिकाणी उद्भवतात आणि त्यास त्याच्या मृत्यूला कारणीभूत होतात. हे पुनर्जन्माला पण तसं या आकाशजाला पूर्वीचं संचित कर्म नाही, त्या कर्माचे संस्कार नाहीत, त्यामुळे वासना नाहीत. आणि वासना नाहीत त्यामुळे नवीन कर्म त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाहीत. कारण हा केवळ चैतन्य रूप आहे, त्याला शरीर नाही. हा आकाशासारखा निर्लेप आहे आणि मी अमुक कर्म करतो आहे, करणार आहे ही बुद्धी त्याच्या ठिकाणी नाही. गीतेने असं कर्म करायला सांगितलंय, कळलं? गीतेने जे सांगितलंय ते असं की मी करतो आहे, मी करणार आहे, असलं काहीही मनातच नाही. त्यामुळे जरी कर्म केलं, लहान मूल कसं निरागसपणाने राहतं की नाही, तसं हा माणूस असतो. त्यामुळे म्हणजे आम्हाला ते काही दृष्टीला पडत नाही, कारण त्याची कर्म ही त्याने केलीत असं त्याला वाटतच नाही. जसं एखाद्या स्तंभावर प्रतिमा कोरली, ती त्या स्तंभापेक्षा वेगळी नाही की नाही, पण त्या प्रतिमेला मी काही करू म्हटलं तर काही तिला होणार नाही. तसा हा आकाश जे आहे तो चित स्वरूपाहून भिन्न आहे असं वाटलं तरी तो तसा नाही, खरोखर चित स्वरूप आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या ठायी द्रवत्व, आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व, वायूच्या ठिकाणी स्पंद पावणे असते, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठायी हा आकाशज ब्राह्मण आहे. त्याच्या ठिकाणी कोणतेही क्रियमाण म्हणजे चालू कर्म नाही, संचितही नाही, त्यामुळे तो जन्म मरणाच्या साखळीमध्ये सापडलेला नाही. भगवद्गीतेने निष्काम कर्म जे सांगितले ते ह्या प्रकारचं आहे. तर आता जसं
रामा, ज्याच्या उत्पत्तीला सहकारी कारणांचा अभाव असेल त्याचे स्वरूप त्याच्या स्वतःच्या मूळ कारणाहून भिन्न नसते असा अनुभव आहे. जलात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब पाहून तेथे चंद्र निर्माण झाला असं म्हणता येईल का? चंद्राच्या निर्मितीची सामग्री घटक द्रव्ये प्रतिबिंबाच्या ठिकाणी असतात का? तसं आकाशाच्या जन्माला सहकारी कारणरूप पूर्वसंस्कार नसल्यामुळे तो मूळ कारण स्वरूप म्हणजे स्वयंभू आहे. त्याला पूर्वी किंवा आजही कोणी निर्माण करता नसल्यामुळे त्याचा नाश कोणी करू शकणार नाही. यदा एषः स्वबुद्ध्या मृत्यूनाम्नी कल्पना करिष्यति. आता तो जेव्हा, हे फार महत्वाचं आहे, तो जेव्हा स्वतःच्या बुद्धीने आपल्या मृत्यूची कल्पना करेल तेव्हाच त्याला मृत्यू आणू शकतो. म्हणजे मी मरते आहे अशी भावना तुमची आहे म्हणून तुम्हाला मरण येतं असं त्यांना म्हणायचं. तुम्हालाच वाटतं की आपण मरणवश आहोत असं. आता कसं आहे ते सांगते, थोडं कन्फ्युजन काय वाटेल तुम्हाला, पण आहे पुढे याच्या. ज्या मनुष्याची पंचमहाभूतांचा देह म्हणजे मी अशी भावना असेल तो मृत्यूमुखी जाईल. म्हणजे देह ममत्व जे आहे ते ज्याला असेल त्याचा मृत्यू होईल. देह ममत्व नसेल तर देह काय येतात जातात, मी आहे तसाच आहे ना, मग मला मरण आलं असं कसं काय म्हणतात, असं त्याला म्हणायचं. देह म्हणजे मी काय अनेक देह जन्म अनेक देह घेतो ना, याच्या पूर्वी आपला जन्म झाला असेल, पुढे पण आपला जन्म होईल, मग मी कुठे जाणार आहे? मी कुठे जात नाही. देह बदलतो. वासांशी जीर्णाने येता विहाय, त्याचा अर्थ हा आहे. ते एक समजा आता हे साधन देह बदलतोच ना, म्हणजे आत्मा जो आहे तो मी आहे ना, त्याला आपण मी म्हणतो. पुढच्या वेळेला कुठल्या दुसऱ्याच योगात जाऊ दे ना, पण तो आहेच ना, त्याला मरण नाहीये. तो आहे पण तो फिरणार ना, म्हणजे फिरतो ना, तो काही मनुष्यच येऊन त्याच्या संकल्पाने तो फिरतो, त्याच्यानुसार तो जाणार. हा, पण तो कुठे जात नाही ना, त्याचं अस्तित्व आहे. हा, म्हणून त्याला मरण नाही. पण मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की समजा आता आपण नीचातनं उच्च आलो, नो प्रॉब्लेम, पण उच्चातनं नीच आपण गेलो, समजा पशु योनीत गेलो, आपण म्हणतोय हाच आत्मा आहे, मग आपल्याला त्या पशु योनीत जाऊन म्हणजे त्या वासना आणि ते सगळं वेगळं असतं, मग त्या आत्म्याला नाही, तो भोग योनी आहेत. त्या पशु योनी ही भोग योनी आहे. या आत्म्याचे जे भोग राहिलेले असतात आणि त्याला ते घ्यावेसे वाटतात त्या योनीमध्ये तो जातो, ते भोग घेतो आणि पुन्हा तो दुसरा जन्म घेतो, मग मनुष्य जन्म घेईल किंवा म्हणजे मग त्याला ते आठवत नाही. जसं जड भरताना हरणाचा जन्म आला, पण एवढंच होतं की त्यांची तपश्चर्या असल्यामुळे त्यांच्या लक्षात राहिलं ते की मी आता हरिण आहे, पण मी मूळचा हरिण आहे. जड भरताची जड भागवतामध्ये तशी आहे ती. आता आपल्या लक्षात नाही, पण ती काश्मीर लिहिलेलं असतं पहा की तुम्ही माहेश योनीत आपल्याला काहीच आपल्याला आठवत नाही. पण ती काश्मीरची लल्लादेवी म्हणून जी आहे ना, तर तिने सांगितलं होतं. तिचं मी कथा हे लिहिलेलं आहे, हा चरित्र लिहिलंय लल्लादेवीचं. म्हणजे ती संत स्त्री आहे, तर तिने आपले जन्म सांगितले. आणि होतं काय की तिचं लग्न ठरतं. ती लल्ला म्हणून जेव्हा ती जन्माला येते, म्हणजे आई वडील जे काय नाव ठेवतील, तर त्यावेळेला तिचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा ती आई वडिलांना विचारते की तुम्ही माझं लग्न कोणाशी करताय. कारण काय झालेलं असतं तेव्हा ती आपले जन्म सांगते. ती म्हणते मी जेव्हा अमुक अमुक होते इतक्या इतक्या वर्षापूर्वी, तेव्हा माझं ज्याच्याशी लग्न झालं हो ना, तर मला मुलगा झाला त्याच्यापासून, आणि नंतर मला मृत्यू आला. तेव्हा ती शिवभक्त असते त्यामुळे तिला गुरु असतात. मग तिचा एक गाईचं वासरू म्हणून जन्म होतो. पण त्याला सुद्धा असंच लहानपणी 12 वर्ष किंवा काय तिने काहीतरी सांगितलंय आहे माझ्या त्या लेखामध्ये. तर त्यावेळेला सुद्धा ते गुरु सारखे यायचे तिच्याकडे आणि तिच्या कानामध्ये तो मंत्र ती विसरू नये म्हणून सांगायचे. तर ती म्हणली त्यामुळे मी तिथं लवकर प्राण सोडला, कारण मला ते योनीत राहायचं नव्हतं. त्याच्यानंतरही माझा एक जन्म झाला. हे सगळं म्हणाली 25 वर्षामध्ये झालंय.
ती सांगते व्यवस्थित. आणि आता मला जो मुलगा झाला होता त्याच्याशी तुम्ही माझं लग्न करता, तर मला हे लग्न करायचं नाही. बरोबर आहे. पण बाकी कोणाला काय माहिती ना, ती त्या कुठल्या तरी गावामध्ये कुठल्या तरी जन्मामध्ये तो तिचा, आता तिला सगळं आठवलं म्हणून आपल्याला काय आठवतंय ना. नाही तिने केलंच नाही ना लग्न. ती शैव तिचे गुरु तिला दरवेळेला काय झालं, गुरुंनी प्रत्येक वेळेला तिला वाचवून करत गेले. तेवढी तिची साधना असेल. म्हणजे असं होतं, मी तीच आहे असं ते म्हणते की ज्या मुलाला जन्म दिला तिची होती ती मीच आहे, काय होते ते मीच आहे. तिच्यावर विश्वास ठेवतात का सगळे? हो, ती अगं चांगली साधक असते. ती खूप प्रसिद्ध आहे नल्लादेवी काश्मीरमध्ये. तिची काश्मीरी भाषेत जी कवनं आहेत ना, ती आपल्या तुकाराम महाराजांच्या सारखे तिथले लोक म्हणतात. एवढी प्रसिद्ध आहे ती. काकू, आपण जेव्हा पशु योनी पक्षी वगैरे बनतो मनुष्य जन्माच्या नंतर पुढच्या जन्मात, ते आपल्या पापकर्माची शिक्षा मग ते भोगून संपली की पुन्हा चांगला जन्म येतो ना. पण मग ही का नसं वासरूच्या काहीतरी असेल ना, सांगितलं असेल तिने. ते पुष्कळ मी लिहिले, त्याचे खूप मोठं पुस्तक आहे भांडारकर मध्ये, इंग्लिश मध्ये होतं. त्याच्यावरून मी ते कथा तिची लिहिली आहे. आणि तिची वासना काहीतरी असेल ना, साधना करताना काहीतरी मागचे येते किंवा मागच्या अनेक जन्माचे काहीतरी संस्कार राहिलेले असतात, ते सगळे संपवावे लागतात ना. आणि किती थोडी थोडी राहिली ती प्रत्येक जन्मात, जास्त नाही राहिली. जसं आपल्या योगिनी बहिणाबाईंनी 12 जन्म सांगितले, तिचं असंच आहे. आणि या जन्मातला तिचा मुलगा असतो, तो मागच्या जन्मापासून तिच्याबरोबर कधी भाऊ म्हणून, कधी नोकर म्हणून, कधी नातेवाईक म्हणून असा कायम तिच्याबरोबर असतो. तर असं असतं. म्हणून त्यामुळे मी मरतच नाही ना, म्हणून तर या देहाला धर्मशाळा म्हणतात. संत धर्मशाळेत जसा आपण थोडा मुक्काम करतो आणि पुढच्या गावाला जातो, तशी या देहात आलोय म्हणजे ही धर्मशाळेत आलोय का. एवढं आपलं काम झालं की आपण जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला मरण नाही, हे महत्वाचं सांगायचं. तर म्हणून हे सगळं सांगितलं. जेव्हा स्वतःच्या बुद्धीने मृत्यूची कल्पना करील तेव्हा तो मृत्यूवश होईल. ज्या मनुष्याची पंचमहाभूतांचा देह म्हणजे मी अशी भावना असेल तो मृत्युमुखी जाईल. परंतु आपण पार्थिव द्रव्याचं बनलेलं नाही अशी या विप्राची दृढ भावना असल्यामुळे याला आकार नाही, रूप नाही. आकाशाला जसं बांधून ठेवता येत नाही त्याप्रमाणे हे मृत्यू हा तुझ्या पाश्चात सापडणं शक्य नाही. तू याला कधीही मारू शकत नाहीस. त्यामुळे याला पादाक्रांत करण्याचा तुझा प्रयत्न व्यर्थ आहे. मग त्याला प्रश्न पडतो की मग हा उत्पन्न तरी का झाला जर त्याचं काही कर्म नाहीये. मग पृथ्वी आपण ही प्रत्यक्ष अनुभवाला येणारी पंचमहाभूते ही तरी खरी आहेत का, असं तो विचारतो. तेव्हा यमराज त्याला म्हणतात की अरे मृत्यू, हा द्विज खरोखर कधी उत्पन्न झालेलाच नाही, अर्थात त्याला अस्तित्व नाही असे मात्र समजू नये. तो अपार्थिव केवळ विज्ञान रूप आहे, म्हणजे संकल्पमय. तेव्हा सृष्टीचा आरंभ होतो असं त्याने दिलंय. महाप्रलयाच्या वेळी शांत अनंत केवळ ब्रह्माखेरीज काही शिल्लक राहते. ते अनादी आधिमत्यांतरहित चिन्मय अत्यंत सूक्ष्म आणि निरुपाधिक असतं. त्याच्या ठिकाणी जेव्हा संकल्प येतो त्यावेळेला मी देह आहे अशी वृत्ती उठली किंवा आकार दिसायला लागतो. आपल्याला जसं अंधारामध्ये असं वाटतं की आता एखादा खांब आहे, वेदांतामध्ये उदाहरण देतो, लांबून वाटतं एक पुरुष उभा आहे तिथे. मग ते झाडाची पानं खाली की असं वाटतं तो खांबच हल्लाय. मग ते भूत आहे काय, जसं आपल्याला जगाचं आहे. तेव्हा आकाशामध्ये निर्विकल्प आणि चैतन्य रूप स्थितीमध्ये तो राहिलेला असतो. न अस्य देहो न कर्माणी न कर्तृत्व न वासना एषः शुद्ध चिदाकाश विज्ञानघन आत्मतः. छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलंय, बृहदारण्यक मध्ये पण सांगितलंय की क्रतुमयो अयम पुरुष, म्हणजे संकल्पाप्रमाणे तो पुरुष असतो. तुम्ही जर संकल्प केला की मी एक अमुक आहे तर तुम्ही तसं होत जाता, कारण तुमच्या संकल्पाप्रमाणे घडतं. आणि म्हणून विवेकानंदाने हा प्रश्न विचारला होता. त्यांचे ते जे व्हॉल्युम्स पूर्वी इंग्लिश मध्ये प्रकाशित झाले होते आधी,
तर त्याच्यामध्ये हा प्रश्न अमेरिकेतल्या किंवा इंग्लंडमधल्या एका माणसाने विचारला होता की तुम्ही जर म्हणताय हे सगळं भास आहे तर हा होतो कशाने. वेदांतामध्ये काय सांगितलं की हे खरं नाहीये, दृश्य खरं नाही तर आम्हाला दिसतं, आम्हाला जाणवतं, आम्हाला सुखदुःख होतं, जन्ममृत्यू आम्ही पाहतोय डोळ्याने. मग हे नाही असं तुम्ही का म्हणताय, याला वेदांतामध्ये काय उत्तर आहे. आणि असं का होईल, जर ते निर्गुण निराकारणीय असेल तर असं होईलच का. मुळात त्याच्यामध्ये संकल्प यायचं कारणच काय. काहीतरी असेल तर त्याला वाटेल ना की अमुक करावं. आता जसं आपल्याला वाटतं मग आपलं चांगलं घर असावं, का वाटतं आपल्याला, आपण आहोत म्हणून वाटतं ना. आपल्याला चांगलं राहावं, चांगले कपडे घालावे, तसं का वाटतं, तुम्ही तुमचं अस्तित्व आहे म्हणून वाटतं ना. पण आपण जर निर्गुण निराकार आहोत असं जर आपल्याला समजलं तर कशाला पाहिजे काय वस्त्र, आणि कशाला घर पाहिजे, कशाला काय पाहिजे ना. मग हे ह्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे. तेव्हा ते काय म्हणाले माहितीये का, त्यांनी असंच उत्तर दिलं हे सगळं संकल्पमय आहे, खरं नाही झालं. अजातवाद ज्याला म्हणतात, अगाचे घडलेच नाही त्याची वार्ता पुसशी काय. घडलेलंच नाही, तुमच्या संकल्पातनं सगळं आलंय. मग असा संकल्प कोण का करेल की मी महारोगी आहे, असा संकल्प का कोणी करेल की मी अमुक ते बाईच आहे, पुरुषच आहे, वेडाच आहे, शहाणाच आहे, बुद्धिमान आहे, गोरा आहे, काळा आहे, ते असा का संकल्प सगळेच सुंदर आले असते की जन्मात. त्याला काय उत्तर आहे. असे खूप प्रश्न विचारले ते. मग त्याला आपल्या दर्शनामध्ये सगळी उत्तर आहेत. पूर्वमीमांसामध्ये, उत्तर मीमांसेमध्ये, हे बाकी सांख्य योग न्याय याच्यामध्ये आहे की एकदा तुमचा संकल्प तयार झाला ना की विकल्प पण तयार होतो. संकल्प विकल्प बरोबर येतात जेव्हा आपण एखादं कार्य ठरवतो. आता साधं हळदी कुंकू ठरवायचं ओके नाही, मग आपल्याला असं वाटतं बाई होईपर्यंत काहीतरी अडचणी येतात, काय आमचं होतं काय डोक्यात लगेच विकल्प येतात. आणि मग विकल्प आले की अडथळे येतातच. विकल्प येतो, तुम्ही कुठे आणता विकल्प. संकल्प केला म्हणून विकल्प. हा, संकल्प केला म्हणून विकल्प. हा ठीक आहे, आपली इच्छा आहे, देवाची इच्छा असते तर होईल असं म्हणून सोडून दिलं तर विकल्प येणारच नाही. पण असं होत नाही. होईल का माझ्या हातनं, नेमकं त्या दिवशी कोणतरी येणार नाही ना, म्हणून आपल्या हातनं नामसप्ताह आपण होत नाही. मी किती वेळा सांगते ना नामसप्ताह करा, नामसप्ताह करा म्हणून. असं म्हणजे मी आता एके ठिकाणी असं वाचलं की मला वाटतं मालतीताईंनी सांगितलं त्यांचे जे आजोबा होते ना ते त्यांनी खूप नामसप्ताह केले आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन केले, म्हणजे वाडीला जाऊन केले, इकडे जाऊन केले. मग त्यांचे कसे झाले, त्यांना का नाही अडथळे आले बरोबर. तर ते मी हे परमेश्वरासाठी करतोय, त्याची इच्छा असते ते घेईल करून माझ्याकडून असं म्हणलं की विकल्प येत नाही मला. पण आता हो मी नामसप्ताहाला आपण या आठवड्यात अमक्याचं लग्न आहे, मग या आठवड्यामध्ये असंच आहे, सणच आला, मग हे उपासच आला, मग आता कशी करू असं म्हणलं की नामसप्ताह सुद्धा होत नाही. म्हणून विकल्प, म्हणून ते गीता काय सर्वारंभ परित्यागी ज्याला म्हणलंय ना त्याचा अर्थ हा आहे की तो संकल्पच नाही करायचा. आरंभ संकल्पाने होतं की नाही, मग संकल्पच करायचा नाही, मग विकल्प येणार नाही. असं आहे ना, असं होत नाही. पण मनुष्याचा इतकं तो संस्काराने युक्त असतो ना की तो पटकन त्याला मुळात बुद्धी, म्हणून तर ते बुद्धियोग म्हणले गीतेला. मी तर सांगते हे ध्यान कर्म अमुक तमुक नाही, गीतेमध्ये फक्त बुद्धियोग आहे. ध्यान ध्यान कर्म हे ते अलाईन आहेत सगळे. जोपर्यंत आपली बुद्धी त्याला मान्य करत नाही की हो हे माझा जन्म म्हणजे थोड्या वेळाचाच आहे आणि कधीही तो कधीही म्हणजे मी नसले तरी काही बिघडत नाहीये आणि आधी कुठं होते मी नाही का, तेव्हा घर चाललेलंच होतं की. तर असं आपल्या मनामध्ये असं आलं ना की तो संकल्प आला की ते सगळं बिघडत. म्हणून हे नेहमी गोंदवलेकर महाराजांचं साधं शास्त्र आहे, राम करील तसं. अगदी सोपं सांगितलं त्यांनी, सगळं रामावर सोपवा, राम करेल तसं होईल.
मग असं म्हणलं की आपल्याला संकल्प करायचं कारणच नाही. ओके, म्हणजे गुरु भेटावेत असा तरी संकल्प कशाला करायचा? असे रामाची इच्छा असते तर भेटते. पण इतकं आपण स्वतःला आपला इगो असतो की मी का नाही करू शकत. ओके, एखादी साधे आपल्याला काही थोडासा पदार्थ जरी बिघडला तरी आपला संताप होतो की अरे मला कसं आलं, माझ्या असं कसं झालं होतं की नाही, आपला इगो मध्ये येतो. म्हणून याला देह नाही, कर्म नाही, कर्तृत्व नाही आणि वासनाही नाही. हा शुद्ध चैतन्यरूप आणि विज्ञानघ्न असा आहे. ज्याप्रमाणे तेज प्रकाशरूप असते तसा हा केवळ चैतन्यरूप आहे. याच्या वृत्तीची जी बहिर्मुखता, तो काही करतो असे वाटते ते नाहीसे झाले. म्हणजे याचे सध्याचे प्रातिभासिक स्वरूप भ्रामक आकार हे नाहीसा होतो आणि चिदाकाश राहतो. म्हणून याला प्रातिभासिक सृष्टी असं शंकराचार्यांनी नाव दिले. ते म्हणतात तुम्हाला मला सगळ्यांना जे अनुभवाला येते की ती प्रातिभासिक सृष्टी आहे. त्याला म्हणून तर त्यांचं खोडून काढणं बऱ्याच लोकांना, खूप नंतरच्या लोकांनी सुद्धा जरी वेगवेगळे वाद मांडले असते तरी त्याला नाही कोणी खोडून काढत. उद्या जर शंकराचार्य त्यांच्या समोर असते तर रामानुजाचार्यांना हरवलंच असतं त्यांनी. ते नाहीत म्हणून त्यांच्या पुस्तकावर आपण तुम्ही लिहू शकताय. त्यामुळे जरी यांचं बरोबर असलं तर्कदृष्ट्या तरी सुद्धा शंकराचार्यांचा, त्यांचे गौडपादाचार्य, त्यांचे गुरु गोविंदपाद यांचा जो हा अजातवाद आहे तोच शेवटी तर्काला येतं. कारण जे झालंच नाही म्हणून समर्थाने अगदी स्पष्ट लिहिले, आगा जे घडलेच नाही त्याची वार्ता पुस शिकाई, पण तू विचारतोस म्हणून तुला पुन्हा सांगतो, असं आत्माराम मध्ये पण त्याने म्हटले. ठीक आहे, तुझ्या अजून बुद्धीला आकलन झालं नाही म्हणून मी परत एकदा तुला सांगतो. आणि हेच भगवद्गीतेने सांगितलं ना की सर्वारंभ परित्यागी. तुम्ही काय करूच नका ना संकल्प, मग काय मी जे करेन ते होईल ना. करायचं असं तर करेन, नसलं कारण कर्तुमा अन्यथा कर्तुमा अशी ती शक्ती आहे. हो की नाही. जर हे मॅटर सगळं चालवू शकते ती शक्ती, पृथ्वी एवढी आधांतरी फिरते, समुद्र एवढा सारखा लाटा असतात, पण एक थेंबर तरी पाणी बाहेर गेलंय का? अंतराळात पाणी गेले असं कधी झालंय? गोल 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 फिरत असते, सगळे समुद्र तिच्याबरोबर गोल 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 फिरतात. आणि नुसती स्वतः बरोबर फिरते अशी नाही, त्याच्याबरोबर सूर्याबरोबर पण फिरते. गडभर तरी पाणी राहिलं असतं का समुद्राचं? बघा की साधा निसर्ग बघा, एक थेंब पाणी समुद्राचं सांडलंय आकाशामध्ये, असं कधी झालंय का? कसं काय झालं नाही सांगा बरं. कोण चालवतं हे? किती तुम्ही विज्ञान म्हणा, कसं जाईल एवढा? आणि 3/4 सगळं पाणीच आहे आणि ते पाणी गोल गोल फिरतंय. आपण तांब्या फिरवला तरी एखाद थेंब तरी सांडणारच की पाणी. आणि ही एवढी पृथ्वी, एवढा मोठा समुद्र घेऊन स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, हा ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 360 अंशामध्ये कधी सांडलंय समुद्राचं पाणी गेलंय आकाशात? असं कधी झालंय? पडलंय? मग हे कोण चालवत सगळं? कोणाच्या संकल्पाने चाललंय? तुमचं माझं काय किरकोळ आहे? तुम्ही आपण किरकोळ आहोत या एवढ्या मोठ्या याच्या पुढे, एकदम मायनस किरकोळ आहे आपण. हा, म्हणून समर्थाने म्हणले ना, उगाच पाहता मनुष्य दिसते. एखादा डास दिसावा तसा मनुष्य दिसतो एवढ्या सगळ्या प्रचंड पसाऱ्यामध्ये. आणि आपण स्वतःला किती मोठे समजतो, हो की नाही? असं कसं झालं, मग अमुकच करू. आता मनुष्याची बुद्धी खूप तीव्र आहे म्हणून त्याने पुष्कळ या निसर्गाचं, म्हणजे मनुष्याचं आयुष्य वाढवलं, आपल्याला वेगवेगळी हत्यारं दिली, यंत्र दिली, सगळं दिलं, ते आहेच आहे. पण हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा मृत्यूला जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही की तोपर्यंत करत नाही, असं आहे. मग हा भ्रामक आकार नाहीच होत, म्हणजे प्रातिभासिक सृष्टी ही नाहीशी होत. म्हणून तर शंकराचार्य ज्ञानेश्वर आपली आपली समाधी घेऊ शकले ना. त्यांना कुठे मृत्यू आहे? त्यांना मरण नाही झालं ना. म्हणजे स्वतःहून देहातनं बाहेर गेले आणि ते कधी पण जाऊ येऊ शकतात. पुन्हा वाटलं तसंच तसं देहामध्ये पण उत्पन्न होते. साईबाबा किती ठिकाणी दिसायचे, 4-4 ठिकाणी एका वेळेला असायचे. शंकर महाराज तसेच होते.
कुठेही स्वतःला उत्पन्न करतात. शेवटी पंचमहाभूतांचं कॉम्बिनेशन आहे. तुमचा माझा देव काय आहे, पंचमहाभूतांचं कॉम्बिनेशन आहे. मग ते कॉम्बिनेशन जसं तसं तुम्हाला एकदा कळलं की पाणी किती, अर्प किती, तप किती, तुम्ही तसं बघू शकता. म्हणून चिदाकाश राहिलं की त्याच्या वृत्ती ही चैतन्य रूप होतात. मग पृथ्वी इत्यादी महाभूते त्याच्या ठिकाणी कशी राहतात. म्हणून तू त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. मृत्यूला सांगितलं गप असतो आपला. कारण आकाशाला गवसणी घालणे कोणालाही शक्य नाही. मग त्यांनी त्या मृत्यूने सोडून दिले किंवा आपल्या हातातलं ते काम. आता त्यांनी सांगितलंय की आकाशजरूप अपार्थिव मन म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे काय, समष्टी मन. मग राम विचारतो त्याला, भगवान ही आकाशाच्या विप्राची म्हणून जी आख्यायिका सांगितली ती कथा स्वयंभू ब्रह्मदेवाची, ज्याला हिरण्यगर्भ, प्रजापती अशी ही नावे आहेत, त्याची आहे. आता राम मुळातच हुशार होता, ज्ञानी होता, त्याला कळलं तरी काय सांगितलं. तो जन्ममरण रहित अज विज्ञान घड शुद्ध चिदाकाश रूप आहे हे माझ्या ध्यानात आलं. त्याला कळलं तरी काय सांगितलं. तर म्हणतो रामा बरोबर आहे, मी आता तुला सांगितलेली हकीकत ही ब्रह्मदेवासंबंधीच आहे. त्याच्या संबंधी मृत्यू यमराज यांच्यात झालेला संवाद मी तुला सांगितलं. सर्व भक्षक मृत्यू मन्वंतराच्या संधिकाली म्हणजे सृष्टीच्या लयकाली सर्व प्रजांचे प्राणहरण करू लागतो, तेव्हा तो ब्रह्मदेवावर आक्रमण करून त्यालाही भक्षण करायचा प्रयत्न करू लागतो. यावेळी यमधर्म त्याला पुन्हा नव्याने असाच उपदेश करतात. रामा, मनुष्य नेहमी ज्या क्रिया करतो तीच पुन्हा पुन्हा करण्याची आवड त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. मृत्यूची स्थिती तशीच. कारण गेल्या जन्मी मृत्यू झाल्याशिवाय या जन्मी आपण जन्माला कशी येऊ. म्हणजे मरण आपल्याला माहित आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून ती जी भीती असते, कारण त्यावेळी मरताना ज्या यातना झाल्या असतील त्या आपल्या लक्षात असतात न कळत. म्हणून मग मृत्यूची भीती वाटते. आणि पुन्हा कुठे जाणार हे माहित नाही ना. मी तर नेहमी म्हणते की मस्त महाबळेश्वरच्या ठिकाणी असं तर एखादं स्वर्गातलं स्थान माझ्यासाठी ठेवलं असेल तर मजेने जाऊ की, पण ते माहीत नाही आहे का नाही आणि कुठे जाणार आहोत काय माहिती नाही. म्हणून भीती वाटते, अज्ञाताची भीती वाटते. ज्ञात असेल तर आता आपण मुंबईला जायचं म्हटलं मजेने जातो की नाही. का तिथे जायचंय काय, जसं तुम्ही अनेक ठिकाणी जाता लेक्चर देता, कारण तुम्हाला माहिती आहे तिथे आपली राहायची सोय आहे, आपल्याला तिथे खाणं पिणं सगळं मिळणार आहे. अज्ञात नाहीये ना. अज्ञात ठिकाणी गेलं तर भीती वाटते. असं माहितच नसेल आणि तुम्ही निघालात कुठे निघालात, मन पण अडकलेलं असतं ना सगळं संसारात, मन अडकलेलं. जेव्हा ते म्हणतात की त्या मृत्यूची स्थिती असेल. ब्रह्मदेव हा चैतन्य स्वरूप असल्यामुळे त्याला कसे मारता येईल, कारण तो केवळ संकल्पात्मक आहे. संकल्प हा मानसिक असतो, त्याच्यात पृथ्वी आप इत्यादी पंचमहाभूते नसतात. तशापासून ही ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली नाही. निर्मल आकाशात मोत्यांचा हार दिसावा, स्वप्नात किंवा कल्पनेत एखादे नगर भासावे, त्याप्रमाणे पृथ्वी आदी भूतांचा संबंध नसूनही ब्रह्मदेवाचा आकार भासतो. हा केवळ संकल्पाचा प्रकार. आता मला ते म्हणतात रामा, ब्रह्मदेव म्हणजे अपार्थिव मन हा अबाधित सिद्धांत आहे. ब्रह्मा मनोमय असल्यामुळे त्याचे भासमान चैतन्य रूप आदी मध्य अंत नसलेल्या अनंत आकाशावर दिसते. पण वंध्यापुत्राप्रमाणे खरोखर त्याला वस्तुतः देह नाही. आपण कल्पनेसाठी किंवा पूजेसाठी किंवा ध्यानासाठी रूप घेतो देवाचं, त्याला काही रूप नाहीये ना. आपल्याला जे आवडतं ते रूप, कोणाला दत्त आवडेल, कोणाला विष्णू आवडेल, कोणाला आपण ध्यानासाठी त्या रूपामध्ये त्याची कल्पना करतो, मग ते त्या स्वरूपात दर्शन आपल्याला होतं. तर हे सगळं संकल्पात्मक आहे. म्हणून ते छांदोग्यमध्ये वाक्य आहे, क्रतुमयो अयम पुरुषः तस्मात् क्रतुम कुर्वीत. मग तुम्ही संकल्प करा. काय संकल्प करा, तर अहम ब्रह्मास्मी हाच संकल्प करा ना, इतर संकल्प करत बसण्यापेक्षा.
मी ब्रह्मस्वरूप आहे हा संकल्प असेल तर तुम्ही ब्रह्मस्वरूप होणारच ना. आणि दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरीत फार छान सांगितली, की कळत नाही पटकन लोकांना, की ते काय म्हणतात की गंगा हे पाणी आहे, समुद्र हे पाणी आहे. मग पाणी पाण्यात मिसळतं. गंगा जर ते म्हणतात की गंगा जर आली होती तर समुद्राला कशी मिळेल? ती जर दगड असेल तर समुद्राला कशी मिळेल? सोन्याचा दागिना असेल, सोन्यात आपण मिसळतो आणि करतो, पण सोनं सोन्यात मिसळतं, पाणी पाण्यात मिसळतं, ओके नाही? तसं जीव ब्रह्मात का मिसळतो? तर जीव ब्रह्मच आहे, तसाच आहे ना तो. मग ते तो म्हणतो तुम्ही वेगळे नाहीच तर कशाला प्रयत्न करताय? खरं तर साधना करायची सुद्धा गरज नाही समजल्यानंतर, कारण आहेच म्हणल्यानंतर काय साधना करायची? संपली की साधना सगळी. पण तो नक्की बुद्धीने आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणून ते पहिलं तुमच्या बुद्धीला पटलं पाहिजे. केनोपनिषदात वगैरे तसं सांगितलंय की आधी बुद्धीला पटू दे. बुद्धीच तुमची स्वीकारायला तयार नाही की मी ब्रह्म आहे, म्हणून तुम्ही त्या बुद्धीने स्वीकारलं तर किती चांगली कामं पण करता येत. हो मग ते करतातच ना आता हे संत लोक. किती सगळ्यांनी हा सगळ्यांनी स्वीकारलं तर पण नाही ना स्वीकार, नाही ना. मग ते का नाही स्वीकारत? त्याच्यासाठी हे शास्त्र आहे. हे शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर बुद्धीला पडतं, कारण बुद्धी तर्काशिवाय मान्य करत नाही कुठली गोष्ट. नीट तर्क असेल तर बुद्धीला मान्य होतं, कारण बुद्धी ही प्रामाण्य आहे, प्रमाणाचा विषय आहे. प्रमाण लागतं बुद्धीला, कोर्टातच लागतं असं नाही, आपल्या बुद्धीला सुद्धा प्रमाण लागतं, तरच ती मान्य करते. मग ते प्रमाण कुठे मिळेल तुम्हाला? या ग्रंथातून मिळेल, तर्कशुद्ध लिखाण. मग आपल्याला ते बुद्धी ऍक्सेप्ट करेल. बुद्धीने ऍक्सेप्ट केल्यानंतर ती मनाला ऍक्सेप्ट करायला लावते की नाही हे तुझं चुकीचं आहे, तू ब्रह्मस्वरूपच आपण आहोत, कशासाठी ह्या नाही त्या गोष्टी नाही करायचं? किती दिवस राहायचं या शरीरामध्ये? जाऊ दे ना, काय नाही, एखाद्या धर्मशाळेत आपण राहतो, कुठतरी पडलेलं असतं, काहीतरी असतं, पण आपण म्हणतो काय आजच्या दिवस मुक्काम करायचं, उद्या अभ्यास जायचं. किंवा एखाद्या लॉजमध्ये आपण राहतो, आपण काय म्हणतो की ठीक आहे एक खोली अशी आहे तशी आहे, खिडकी उघडली तर आमकं होते तमकं होते. आपण म्हणतो काय आजच्या दिवस झोपण्यापूर्वी तर आलोय आपण. आपण कधी वाईट वाटून घेत होता त्या गोष्टीचं, कारण आपल्याला माहिती आहे आपण कायमच राहणार नाही. तसं या शरीराबद्दल का समजत नाही तुम्ही? की थोडे दिवस राहायचे आपल्याला, असू दे ना जसं असेल तसं, नाही का? काय त्याला समजा एखादं झालं काय जखम झाली आपल्याला, ठीक आहे ना, कुठं राहायचंय जास्त असं म्हणलं तर सोपं होईल ना तरी, पण मान्य होत ना आपल्याला ते. म्हणून साधना लागते. साधनेने हे न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागेने की अमृतत्व मानसरूप, उपनिषदातले विचार. तुम्हाला असं वाटतं चांगलं कर्म केल्याने आमचं होईल, माझी मुलं मला मोक्ष देतील, मी एवढी संपत्ती दान केली की मला मोक्ष मिळेल, असं नाहीये. त्यागे नाही की अमृतत्व मोक्ष, त्यागे नाही की अमृतत्व मानस. त्याग म्हणजे ह्या सगळ्या भौतिक त्याचा त्यागच करा. हा सगळा त्याग केला ना की मग मी नाहीच आहे, हा माझं हे स्वरूपच नाहीये. मग या देहाच्या संदर्भात जे माझे नातेवाईक आहेत ते माझे खरे नातेवाईक नाहीतच. अगा कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, त्या तुवा आपुली मानिली, कैसिरे पडत मूर्खा. सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे, स्पष्ट लक्षातच येत नाही हे की कर्मयोगाने एकत्र आले. कसे आपले म्हणता तुम्ही, हा मुलगा माझा आहे, हा नवरा माझा आहे, हे माझा आहे, कोणी नसतं, कारण कर्मयोगाने एकत्र आले तुम्ही, म्हणून त्याला पडत मूर्ख म्हणलंय आपल्याला. वडिलांचे सांगी नाव ते पण हा अगदी स्पष्ट आहे ना हे. मी अगदी हे पक्क लक्षात ठेवलेलं आहे. आणि मी फार लहानपणी 7वीत असताना दासबोध वाचलाय, तेव्हा मी लक्षात ठेवलं की नाही आपलं पण नाही. कोणी काही बोललं तर तो बोलेलच, कारण आपला नाहीच आहे तो.
काय त्यांनी बोललेलं हेच आपण धरलं तर मग आपल्याला त्रासही होत नाही. काही नाही त्रास होत, अजिबात त्रास होत नाही. मी म्हणते जाऊ दे, काय ते त्यांना तसं वाटतंय ना, आणि मुळातच आपले नाहीत, असंच बोलणार ना ते. आपलं असलं तर बोलणार नाहीत आपल्याला. आपल्या मुलाचे कसे सगळे अपराध आपण सहन करतो, तसे बाकीचे नातेवाईक सहन करतात नाही का, नसतातच आपले ते सोडून. आजी पडायची वाळले की पडले. अगदी किती सोपं तत्वज्ञान आहे. तसंच तेवढंच महत्व द्यायचं. ठीक आहे. किंवा विवेकानंदांनी त्यांचं एक वाक्य, म्हणजे मी जी वाक्य काही लक्षात ठेवलीत ना, की तसं मी करते, प्रयत्न करते, म्हणजे तसं त्यांचं एक वाक्य की आपल्याला जर एखाद्याने आपले दोष दाखवले तर तो आपल्यापेक्षा किती विद्वान आहे, किती अनुभवी आहे आणि कसा आहे, आपला हितचिंतक आहे का, हे लक्षात घेऊन ते दोष तुम्ही स्वीकारा. नाही तर तुम्ही ते स्वीकारू नका. ठीक आहे, त्याला तसं वाटतं त्याच्या, पण जर तसा असेल तर तुम्ही ते दोष काढायचा प्रयत्न करा. अगदी स्पष्ट सांगितले ते. सगळेजण सांगतात, आपल्याला कळत नाही. अगदी बरोबर. आता एवढं आजी शिकलेली नव्हती, पण ती हेच सांगायची, कुणी काय सांगितलं यापेक्षा काय सांगितलं ह्याच्याकडे लक्ष दे. ते तुझं चुकलंय का, काय सांगितलंय तर तू सुधार. अगदी खरंय. म्हणजे किती तत्वज्ञान. काकूनी सांगितलंय म्हणून मी ऐकणार नाही असं नाही, मग तेच मावशीने सांगितल्यावर ऐकणारेस का, असं नात्यात फरक. किती पण साधं असतं तत्वज्ञान म्हटलं तर एकदम सोपं आहे. साधं एक वाक्य, तासभरामधलं एवढं एक वाक्य लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा बास. की जीवा कर्मयोगे सकाळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, त्या तुवा आपुली मानिली, कैसिरे जीवा कर्मयोगे सकाळ मिळाली, दंड द्या, एके स्थळी जन्म आली, पुन्हा दंड, त्या तुवा आपुली मानिली, जन्म आले. म्हणजे भाऊ बहीण सुद्धा आपल्या असतात असं नाही. त्या तुवा आपुली मानिली, जीवा कर्मयोगे नाही ते वेगळं, पण हे आपलं कोणी नाहीये ना. त्या तुवा आपुली मानिली, कैसिरे पडत मूर्खा. फार अगदी सोप्या शब्दामध्ये संतांनी सगळं तत्वज्ञान आणलेलं आहे, पण ते तो आपल्याला आकलन होत नाही. आपली मानिली कैसिरे पडत मूर्खा. आणि अजून एक वाक्य घेतलं लक्षात ठेवायचं, म्हणजे आपलं जीवन सुखी होतं. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गती तात गच्छति. आपण जर लोकांचं कल्याण चिंतत असू तर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही, आपली दुर्गती होणार नाही. भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. आपल्याच मनात पाप आलं तर आपल्याला त्रास, कोणी त्रास दिला. काही अशी वाक्य ना मी अगदी पक्की लक्षात ठेवली. तेव्हा ब्रह्मदेवाचा देह कसा आहे तर ते सांगतात आता की हा अपार्थिव मन आहे. ब्रह्मा मनोमय असल्यामुळे त्याचे भासमान चैतन्य रूप आदी मध्य अंत असलेल्या अनंत आकाशावर दिसते, पण वंध्यापुत्राप्रमाणे खरोखर त्याला वस्तुतः देह नाही. म्हणून त्याला त्यांनी अतिवाहिक देह म्हटलेलं आहे. हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा, अतिवाहिक देह. मग वसिष्ठांचं हे विवेचन ऐकून राम म्हणतो की ज्यामध्ये पृथ्वी आप इत्यादी पंचमहाभूते नाहीत असे शुद्ध मन हे ब्रह्मदेवाचं स्वरूप. हे आपलं सांगणं मला पटलं, पण मला एक शंका आहे की माझ्या आणि इतर प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण पूर्वजन्मीचे संस्कार, त्यांच्यामुळे हा देह आणि हे भोग आम्हाला प्राप्त झाले. पण ब्रह्मदेव स्वयंभू आहे, पूर्वसंस्कारातून तो निर्माण होता असं आपण कसं काय म्हणतात? विरोधाभास आहे ना येतो. मग ते सांगतात की रामा ब्रह्मदेवाला पूर्वीचे कर्मच नाही, त्याला आकार पूर्व संस्कारा वाचून भासमान होतो, कारण तो चैतन्य रूप आहे. आणि त्याला एकच देह आहे, शुद्ध सत्वमय, आणि त्याच्या देहाला अतिवाहिक असं नाव आहे. त्याचा देह अधिभौतिक नाही. जे आपला जो देह आहे
तो अधिभौतिक देह आहे आणि ब्रह्मदेवाचा जो देह आहे तो अतिवाहिक देव आहे, म्हणजे फक्त चैतन्य वासना देह आहे असं वाचन. मग पुन्हा रामाने प्रश्न विचारला की भगवान अधिभौतिक म्हणजे स्थूल भूतात्मक आणि अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म असे देहाचे दोन प्रकार प्रत्येक भूताच्या बाबतीत अस्तित्वात असतात, पण ब्रह्मदेवाला तेवढा एकच अतिवाहिक देह आहे असं नसतंय. प्रश्न विचारतो राम. म्हणतो की वशिष्ठ म्हणतो रामा पूर्व कर्माची फळे अनुभवण्यासाठी अनुरूप असा देह आपण घेतो आणि आपण जन्माला येतो. मग आपल्यामध्ये पूर्वसंस्कार असतात, पूर्वकर्म असतं, त्यामुळे आपण तसं वागतो. पण ब्रह्मदेवाला कोणीही तसं नाहीये, म्हणजे पूर्वीचं काहीच नाही, जड देहही नाहीये, फक्त मनोमय सूक्ष्म देह त्याला आहे आणि आपली सर्वांची उत्पत्ती त्याच्या मनातून संकल्पातून झालेली आहे. ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशापासून झालेली नाही. ब्रह्मदेवाला कारणीभूत होणारी दुसरी वस्तू नाही, फक्त तो एकटा आहे. तेच त्याला देह असण्याचे कारण आहे. म्हणजे अतिवाहिक आहे, भास मात्र आहे, चित स्वरूपात. म्हणून आकाश हेच त्याचं शरीर आहे, त्याच्यापासून सर्व प्रजांची उत्पत्ती झाली आहे. जर पूर्वसंस्कार नसते तर सर्व भूतेही त्याच्यासारखी झाली असती. तसं होत नाही, कारण खऱ्या अर्थाने भूतेही चैतन्य रूप आहेत. कोणतेही कार्य, उदाहरणार्थ घट हा स्वतःच्या कारणाला मातीला सोडून कधीच राहू शकतो. काय म्हणजे माती आहे तसं. म्हणून ते ज्ञानेश्वरांनी म्हणते की जर गंगा वेगळी असती तर मिळाली नसती. तसं जीव ब्रह्मा आहे म्हणून ब्रह्माला मिळतो. आपलं जे कारण आहे तेच आपलं बरोबर असतं सारखं. त्यामुळे तुम्ही असं समजू नका. प्रकाश प्रकाशात मिसळतो, एका दिव्याचा प्रकाश दुसऱ्या दिव्यात मिसळतो, पण तिथे जर तुम्ही मध्ये वस्तू आणून ठेवली तर ती मिसळत नाही ना प्रकाश. असं आहे. आपण ब्रह्मस्वरूप आहोत म्हणूनच आपल्याला ब्रह्मस्वरूप होता येतं. मुळातच आपण आहोत. देहाच्या अतीत झालेले मन म्हणजे ब्रह्मदेव. विशुद्ध चैतन्य निर्वाण हे मनुष्याचे मूळ स्वरूप असून ते सर्वश्रेष्ठ ज्ञान. ज्यावेळी चित्त निर्वाण पदाला पोचते त्यावेळी ते या पंचमहाभूतापासून बनलेल्या देहाला चित्तून राहत नाही. म्हणून देहाच्या अतीत झालेले जे मन आहे हे ब्रह्मदेवाचं स्वरूप. निस्त्रैगुण्य भवार्जुन. बघा तुमची गीता. निस्त्रैगुण्य होणं म्हणजे काय? हा, म्हणजे नुसतं संकल्पमय. आपल्या उपनिषदामध्ये संकल्पाविषयी छांदोग्य उपनिषदात विशेषतः खूप सांगितलं की आणि गीतेत आहे यो यत श्रद्धा स एव सहा आहे की नाही. जशी ज्याची श्रद्धा आहे तसा तो होतो. जग वाईट आहे तुम्ही म्हणलात, जग सगळं वाईटच तुमच्या वाटेला येईल. जग चांगलं आहे म्हणलात तर चांगलं तुमच्या वाटेला येईल. जे घडतं ते चांगल्यासाठी हे आपल्याकडे जी मोहीम पडली ती तेवढ्यासाठी. म्हणून ती राजाची आणि प्रधानाची राजाचं बोट मोडत. मग तो प्रधान म्हणतो बरं झालं जे, मग तो चिडतो प्रधानावर. तो असं कसं म्हणतो माझं एवढं बोट तुटलं आणि ते चांगलंही म्हणतोस, मी तुला शिक्षा करतो गेल्यावर. पण ते बरोबर कोणीतरी बळी द्यायला राजाला पकडून देतात. मग बघतात तर त्याचं बोट तुटलेलं आहे, मग ते त्याला सोडून देतात. मग तो म्हणतो बघा मी हा, म्हणजे मग झालं ते त्यामुळे तो तेव्हा ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशापासूनही नाही म्हणून त्याला अतिवाहिक असं मी नाव देतो. तो चित्स्वरूप आहे आणि आपण भूतही तशीच आहोत. तेव्हा देहाच्या अतीत आपलं म्हणजे मन जेव्हा होतं तेव्हा आपण ब्रह्मदेवाच्या प्रमाणे होतो. जगाच्या रूपाने विस्तार पावलेला हा ब्रह्मदेवाचा संकल्प आहे. जगात जे जीव आहेत त्यांना आत्म्याची आणि अतिवाहिक देहाची विस्मृती झाली. आपल्याला अतिवाहिक देह आहे पण आपण तो विसरतो. म्हणून हे कल्पनेतून निर्माण झालेलं भौतिक देह त्यांना दिसत.
आपल्या लक्ष्मी तंत्रामध्ये आपले 3 प्रकारचे देह सांगितले. आपल्याला अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक असं 3 शरीर आहेत. अधिभौतिक म्हणजे आपण जे आपल्याला नाव दिलंय, ज्या नावाने आपण राहतो, जो देह आहे तो. आपलं आध्यात्मिक म्हणजे आपलं मन आहे. आपलं मन हे आपलं आध्यात्मिक रूप आहे. आणि अधिदैविक म्हणजे चंद्र. चंद्र हा मनाचा कारक आहे ना. तर चंद्र हे आपलं अधिदैविक रूप. असे आपल्याला सुद्धा 3 रूप आहेत. मग आपण पुढे स्थूल देहातच राहतो. तेव्हा बालकाने स्वतःच्या कल्पनेने पिशाच निर्माण करावं आणि भीतीने घाबरून जावं, तसं हे आहे. जसे तुझ्या मनात संकल्प, मनोराज्य किंवा स्वप्ने राहतात. स्वप्नातल्या सर्पाला पाहून घाम फुटतो, भय वाटते, पण ते स्वप्न होते असे कळले की मनुष्य स्वस्थ होत. हे सर्व दृश्य जग स्वप्नाप्रमाणे आहे, त्याला सत्यता नाही असे कळले, अशी पक्की खात्री झाली म्हणजे निरंतर शुद्ध आत्मस्वरूप कळेल. दृश्य आणि द्रष्टा हे दोन नष्ट झाले म्हणजे जे अनुभवाला येते तेच मुक्तीपद किंवा केवळ स्थिती होय, असं ज्ञात्यांचं सांगणं आहे. आता सत्स्वरूपाचा केवली भाव आहे तो आपण पुढच्या वेळेला